तामलवाडी पंचायत समिती मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींना माझा मानाचा जय महाराष्ट्र। 7 तारखेला होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही मशालीलाच का मतदान करायचं, तर त्याचं कारण आम्ही या काटगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे जेव्हा होते तेव्हा या काटगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 2.25 कोटीची कामं आम्ही या भागामध्ये विकास कामं केलेली आहेत। आणि त्याचबरोबर जे बी काम आम्ही करतो ते कुठलेही कमिशन शिवाय अगदी निष्प्रभ हे सेवा म्हणून, एक सेवाभाव म्हणून आम्ही लोकांची कामं करतो। यापुढेही आम्ही करत राहू आणि आमच्याकडे जे पद आहे त्या पदाचा आम्ही कधीही गैरवापर केलेला नाही आणि याच्या पुढेही आम्ही करणार नाही। तुम्ही आम्हाला जर संधी दिलीच तर सालगडी म्हणून आम्ही सेवा करण्याचा आटोकाट प्रयत्न करू। ज्याप्रमाणे मी माझ्या पक्षाशी निष्ठा ठेवली त्याचप्रमाणे या भागातील मतदार राजाशी मी एकनिष्ठ राहीन। मी तुमच्या मताशी प्रामाणिकपणा काम करण्याचा प्रयत्न करेन। एवढंच मी सांगतो की आज समोरचे जे उमेदवार आहेत ते 2 महिन्यामध्ये 4 पक्ष बदलते आणि आता निवडून दिल्यानंतरही हे दुसऱ्या पक्षात जाणार नाहीत। हे कशावरनं? कारण आज जे समोरचा उमेदवार आहे त्यांनी वेगवेगळ्या पक्षामध्ये जाण्याचा प्रयत्न खटाटोप भरपूर केलेला आहे, परंतु त्याला त्या पक्षामध्ये प्रवेश दिलेला नाही आणि त्याला प्रवेश नाही दिल्यामुळं त्यानं परत त्याच पक्षात राहिला। आणि तुम्हाला माझी विनंती आहे की आपण विचार करा, आपल्या सद्विवेक बुद्धीला स्मरण करून किंवा समोर जे 3 उमेदवार आहेत त्यापैकी तुमच्या कामाचा, तुमच्या विश्वासाला पात्र असणारा जो उमेदवार आहे त्याचीच आपण निवड करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो। आपण जे काय प्रशासकीय कामं असतील पंचायत समितीच्या माध्यमातून त्याच्यासाठी मी आपल्यासाठी 24 घंटे उपलब्ध राहीन आणि तुमची सेवा करण्यासाठी मी कधीही कुचराई करणार नाही असं मी तुम्हाला वचन देतो। कारण मी राजकारणामध्ये काम करत असताना म्हणजे तालुका प्रमुख म्हणून काम करताना मी 125 गावची जबाबदारी पार पाडत असताना की बाबा जसं तालुक्यामध्ये मी या भागाचं, मी माझ्या संघटनेचं किंवा मी माझ्या परिवाराचं नाव कुठं बदनाम होईल याची मी खूप काळजी घेत होतो आणि जाती जातीमध्ये सलोखा ठेवण्यासाठी माझा सतत नेहमीचाच प्रयत्न राहिलेला आहे, इथून पुढेही राहणार आहे। कारण हा देश अखंड राहिला पाहिजे, लोकशाही वाचली पाहिजे याच्यासाठी मी काम करणारा एक चळवळीतला कार्यकर्ता आहे। इथून पुढे देखील मी सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन आणि ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या योजना राबवत असताना कुठलाही दुजाभाव किंवा कुठलेही आपलेपण न बघता योग्य तो न्याय देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन। म्हणून मला येणाऱ्या 7 तारखेला आपण मतदान रूपी आशीर्वाद द्यावा आणि तुमची सेवा करण्याची संधी द्यावी एवढंच मी या प्रसंगी बोलतो। आणि 7 तारखेला मशाल ह्या चिन्हावरती समोरील बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विजयी करावा एवढंच या प्रसंगी मी आपणाला विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।